छत्रपती संभाजीनगरमधून थेट जाऊयात नागपूरमध्ये। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। 3004 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आणि त्यामुळे भाजप आपला गड राखणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। 25 लाख मतदार 151 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। 321 संवेदनशील केंद्रांवर 16,000 कर्मचारी आणि 5,000 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। निवडणुकीसाठी जी उद्या मतमोजणी होणार आहे त्याची जय्यत तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली। आपण पाहू शकतो सध्या 10 झोनमध्ये अशा पद्धतीने जे आहे ते ईव्हीएमच्या मशीन्स जे आहे ते वाटप करण्याचं काम जे आहे पोलिंग पार्टींना केलं जात आहे। सध्या सांस्कृतिक सभागृह असलेल्या एनआयटीच्या सभागृहामध्ये हे काम सुरू आहे। 10 झोनचं वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर मतदान होणार असल्यामुळे मतमोजणी सुद्धा त्याच ठिकाणी होणार आहे। त्याच केंद्रांवरून खरं तर ही सगळी जी आहे ईव्हीएमच्या मशीन वाटप केल्या जाणार आहे। उद्या होणाऱ्या मतदानाचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जातो, राज्यात ज्या पद्धतीनं एकंदर निवडणुका पार पडत असताना हा कौल कोणाला मिळतो आणि मोठ्या प्रमाणात ज्या अधिकाऱ्यांची संख्या सुद्धा यामध्ये असणार आहे। 3004 मतदान केंद्र असणार आहे, जवळपास 10,000 मतदान अधिकारी असणार आहे, त्यापेक्षा 5 ते 6,000 पोलिसांचाही मोठा बंदोबस्त जो आहे त्या या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये असणार आहे। त्यामुळे या निवडणुकीचा कौल नेमका कोणाकडे जातो आणि उद्या होणाऱ्या ईव्हीएममध्ये मशीनमध्ये जो कौल असेल तो कोणाला मिळतो हे पाहावं लागणार आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी जी आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज नागपूर।